बोरामणी नाका येथे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी। गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बोरामणी नाका येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रकच्या खाली येऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। अनिल आनंदराज शिंदे वय वर्ष 52 राहणार बाळीबेस बुदले गल्ली सोलापूर असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार हा मार्केट यार्ड येथून राहत्या घरी म्हणजेच बाळीबेस येथे निघाले होते। ते बोरामणी नाका येथे आले असता ट्रकने त्यांना जोराची धडक दिली। या धडकेत त्यांच्या उजव्या पायास मुकामार लागल्याने त्यांना मदतनीस संजीव कुमार कोळी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ सोलापूर यांनी उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे। या अपघाताबाबत अधिक माहिती संजीव कुमार कोळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। मी संजीव कुमार कोळी, मार्केट यार्ड रोड मार्केट यार्ड ते बोरामणी नाका हे मृत्यूचा सापळा असलेला रोड तयार झालेला आहे। जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे, तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही। आज सकाळी मी वॉकिंगवरनं घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायर खाली घेतला, अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरामणी नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी। यो सिद्धरामेश्वरची कृपा म्हणायचं, तो माणूस सिद्धरामेश्वरचा भक्ताला मी जाऊन हे केलं आणि तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळे तो माणसाचा जीव वाचला। कमीत कमी 500 मीटर त्याला ओढत आणलेलं आहे। तिथं सगळं इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं रोज ना रोज एक ॲक्सिडेंट होत आहेत। इथं मृत्यूला आमंत्रण, त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे। आणि पोलीस लोक काय करतात, 500-1000 रुपये घेतात आणि मोठे जड वाहनं सोडून टाकतात। तिथं लोक मरू दे अगर काही करू दे, त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आज सकाळी एवढं हे केलं तर पोलीस नव्हते, कोणी ट्रॉफिकवाल्या नव्हते। कमीत कमी तिथं हे थरारमय नाट्य, माणूस गाडीखाली अर्धा तास अडकून पडला होता। आम्ही प्रयत्न करून त्या माणसाचं काढून ॲम्ब्युलन्स बोलून त्याला सिव्हिलला पाठवलं, कोणीही मदत करायला तयार नव्हते पोलीसवाले। तरी तिथल्या नागरिकांनी, सुजाण नागरिकांनी आणि मानव धर्म लक्षात ठेवून लोकांनी मदत करून त्याला आता आम्ही सिव्हिलमध्ये घेऊन आलेलं आहे। तर जीव वाचलेला आहे, त्याचा पाय केस झालेला आहे। तरी याचं माननीय पोलीस कमिशनर साहेबांनी लक्ष घालून या रस्त्याचं हे मान्य तिथले जेल रोड पोलीस ठाणे किंवा ट्रॉफिकचे PI अधिकारी त्यांना जातीने त्यांच्याकडं लक्ष देऊन सांगणे की बाबा त्या रोड मार्केट यार्डपासून ते किंवा ॲग्रो इंडस्ट्रीजपासून ते बोरामणी नाका ह्या रोडवर होईल तेवढं पोलीस जास्त ठेवणे, इमर्जन्सी गाडी ठेवणे, ॲम्ब्युलन्स ठेवणे। रोज 1-2 ॲक्सिडेंट होतात, लहान लेकरं शाळेला ते जाते। मग आपण काय लोक मेल्यावर आपण त्यांना मदत करणार आहे? हे अपघात किती वाजता झालं? मी हे सकाळी 8:30 वाजता झालं। 8:30 वाजता? सकाळी 8:30 वाजता अपघात झालेला आहे। हा माणूस फळ घेऊन बोरामणी नाकाकडे येत होता, त्याला पाठीमागे कंटेनरवाल्यांनी धडक दिली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।